की निव्वळ हा जो विचार मांडलेला हा विचार हा देशातल्या प्रत्येक नागरिकाला लागू आहे. मुळात कोणी असं समजू नये की या फोरमचे लोक यांनाच लागू आहे. उद्या देशामध्ये समजा लोकशाही राहिलीच नाही तर त्याचे चटके फोरमवाल्यालाच नाही लागणार, तुम्ही लोक थोडी सुटणार त्यात. आज तुमच्यापैकी बरेच लोक इथं जे आज दिसतात आहे, कुठं काही वेगळ्या पदावर गेले असाल, एक सन्मानाची वागणूक मिळत असेल किंवा एक चांगलं जीवन जगत असाल, हे मान्यच करावं लागेल आपल्या सगळ्याला. त्या देशाची घटना आहे, या देशाची लोकशाही आहे. त्या निवडणूक आयोगाचं आताच्या याच्या अगोदरचं आश्चर्य एकच वाटतं की जगामध्ये मोठ्या मोठ्या देशांनी ईव्हीएम चालू करून बंद केलं, त्याला रिझनिंग दिले, कारण दिले. जर्मनी तर त्यांनी सांगितलं कोर्टातच झालं. पण जपान टेक्नॉलॉजी म्हणून मागा आहे का? जपान का टेक्नॉलॉजी मध्ये मागा आहे का? सगळ्यात पुढं. त्यांनी बंद केलं. पैशाचा विषय समजा म्हटलं तर अमेरिका सगळ्यात श्रीमंत आहे, त्यांनी चालू करून बंद केलं, पुन्हा बॅलेटवर आले. आणि आमचा देश हा जगामध्ये स्वतःला खूप म्हणजे का विश्वगुरु सारखा आहे का काही, की आम्ही बाकी पूर्ण जग मूर्ख ना आम्हीच हुशार, सगळं ते होतं काय? निवडणूक आयोगाने या देशामध्ये जाऊन माहिती घेऊन आयला पाहिजे ना. एकदा मार इकडे तिकडे फिरते जरा, या देशात जाण त्या देशात जाण, खूप तोरा मिळतो. तर ह्या निवडणूक आयोगाने या देशामध्ये जाऊन एकदा जाऊन डेप्युटेशन न्यावं. त्या फोरमचे काही लोकांना घेऊन जावं डेप्युटेशन मध्ये, तिथच्या तिथे विचारून टाक तुम्ही का केलं म्हणून, वेतन आयोग मिळालं, घेतलं की नाही मिळालं, सगळ्या काम किती वर्ष बसणार तुम्ही कंप्लेंट्सवर? 8,000 कंप्लेंट तुमच्यापाशी 5 वर्षाच्या वरती पेंडिंग आहे. तुम्ही काहीच करायला तयार नाही. कशासाठी करता हा उद्योग? त्या निवडणूक आयोगाला कळलं पाहिजे, अरे घटना नसती, या देशाची लोकशाही नसती तर तू तर निवडणूक आयोग पदावर बसला असता का? हे तर विचार कर. आज तू जे काय शिकून त्या पदावर बसलाय ते शिक्षण तरी तुला मिळालं असतं का? लोकशाही नसती, घटना नसती तर.